नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे JKMPSC सारथी चॅनलवरती. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत 20 प्रश्नांचं विश्लेषण. हे प्रश्न मागील भरतीमध्ये विचारलेले होते, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे प्रश्न एक प्रश्न खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे कुठेही कोणत्याही भरतीमध्ये रिपीट होतात. तर बघूया आजचे 20 प्रश्न. प्रश्न पहिला आहे, म्हणजे घटनाकाराचे मन, इच्छा, आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकुल्लीच होय. ठाणे जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 घटनेचा मसुदा, 2 घटनेचा सरनामा, 3 मार्गदर्शक तत्वे आणि 4 लिखित घटना समिती. याचं योग्य उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. प्रश्न दुसरा पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? गडचिरोली जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 विठ्ठल रामजी शिंदे, 2 महात्मा फुले, 3 सेनापती बापट आणि 4 कर्मवीर भाऊ पाटील. याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना. प्रश्न तिसरा आहे, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक ग्रामीण मध्ये विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 14, 2 15, 3 16 आणि 4 17. याचा योग्य उत्तर आहे 15. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर 15 तालुके आहेत. प्रश्न चौथा आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचे योग्य क्रम ओळखा. धुळे जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 नाशिक औरंगाबाद, 2 औरंगाबाद नाशिक जालना परभणी, 3 नाशिक औरंगाबाद जालना परभणी आणि 4 नाशिक जालना औरंगाबाद परभणी. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नाशिक औरंगाबाद जालना परभणी, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना क्रम. प्रश्न पाचवा आहे, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? बीड जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 संत तुकाराम, 2 संत ज्ञानेश्वर, 3 संत एकनाथ आणि 4 संत नामदेव. याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. प्रश्न 6 आहे, अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले होते? नंदुरबार जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 अलाहाबाद, 2 मथुरा, 3 फतेहपूर सिक्री आणि 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे फतेहपूर सिक्री. अकबराने आग्र्याजवळ कोणते शहर वसवले होते? तर फतेहपूर सिक्री. प्रश्न 7वा, वास्को द गामा यांनी कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? पर्याय 1 जहांगीर, 2 जहांगीर आणि 3 शाह आलम, 4 औरंगजेब. याचं योग्य उत्तर आहे जहांगीर. 2017 विचारलेला नंदुरबारमध्ये हा प्रश्न. प्रश्न 8वा आहे, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मस्थान कोणते? परभणी जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 करवीर, 2 कोल्हापूर, 3 कागल आणि 4 पुणे. याचं योग्य उत्तर आहे कागल. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थान तर कागल आहे. प्रश्न 9 आहे, कार्लिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? पर्याय 1 सम्राट अशोक, 2 आर्य चाणक्य, 3 सम्राट पुलकेशी आणि 4 सम्राट हर्षवर्धन. याचं योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. कार्लिंग युद्धाशी संबंधित नाव. लातूर जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. प्रश्न 10 आहे, परिपंजाल व बोलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पर्याय 1 बृहत हिमालय, 2 लघु हिमालय, 3 पूर्व हिमालय, 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे लघु हिमालय. बीड जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न 2018 मध्ये. प्रश्न 11वा आहे, तापी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? जळगाव जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 ब्रह्मणपूर जिल्हा, 2 बेतुर्ला जिल्हा, 3 छंदीवाडा जिल्हा आणि 4 खंडवा जिल्हा. याचं योग्य उत्तर आहे बेतुर्ला जिल्हा. जळगाव जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. प्रश्न 12वा, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रथम मुंबई येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये सुप्ती कापड गिरणी सुरू झाली. पर्याय 1 1854, 2 1856, 1852 आणि 1851. याचं योग्य उत्तर आहे 1854. अमरावती जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. प्रश्न 13वा आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला? नाशिक जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पहिला आहे सर अलेक्झांडर ग्रहम बेल, 2 थॉमस एडिसन आणि 3 सर
डोनाल्ड आणि 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे सर अलेक्झांडर ग्रहम बेल. टेलिफोनचा शोध यांनी लावला. प्रश्न 14 आहे. महाराष्ट्राला किती टिंब लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? पर्याय 1 700 किमी, 2 800 किमी, 3 820 किमी आणि 4 720 किमी. याचं योग्य उत्तर आहे 720 किमी. महाराष्ट्राला 720 किमी किनारा लाभलेला आहे. प्रश्न 15 आहे. भारतातील प्रसिद्ध रॉक गायन कोणत्या शहरात आहे? पर्याय 1 जयपूर, 2 चंदीगड, 3 मुंबई आणि 4 दिल्ली. याचं योग्य उत्तर आहे चंदीगड. भारतातील प्रसिद्ध रॉक गायन कोणत्या शहरात आहे? तर चंदीगडमध्ये. प्रश्न 16. रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला जलविद्युत केंद्र कोठे आहे? पर्याय 1 केसळी, 2 देवरुख, 3 चिपळूण आणि 4 पोफळी. याचं योग्य उत्तर आहे पोफळी. रत्नागिरी जिल्ह्यात विचारलेला प्रश्न. प्रश्न 17. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? मुंबई 2017 विचारलेला प्रश्न. पर्याय 1 आहे राष्ट्रपती, 2 आहे उपराष्ट्रपती, 3 निवृत्ती न्यायाधीश आणि 4 नियोजन आयोगाचे अध्यक्ष. याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न 18. इन्सुलिन हे प्राण्याचा या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहेत. पर्याय 1 जठर, 2 आतड्या, 3 यकृत आणि 4 स्वादुपिंड. याचं योग्य उत्तर आहे स्वादुपिंड. इन्सुलिन हे प्राण्याच्या या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहेत. प्रश्न 19. भारतीय घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय 1 जवाहरलाल नेहरू, 2 JP कृपलानी, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 सरदार वल्लभभाई पटेल. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बुलढाणा जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. प्रश्न 20 बघूया. वसंतराव नाईक समितीचे टिंबटिंब या घटनात्मक पंचायत व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे. जळगावात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 पंचायत समिती, 2 ग्रामपंचायत, 3 जिल्हा परिषद आणि 4 नगरपंचायत. याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद. तर मित्रांनो हे होते आजचे 20 प्रश्न 10 प्रश्नांची सिरीज होती, पण मध्ये गॅप पडल्यामुळे हे आज आपल्याला 20 प्रश्न घ्यावे लागले. हे प्रश्न आयोगाने